धम्माल विनोदी वेब सिरीज बकुळा सखाराम गोठाळे, मुक्काम पोस्ट गोठाळेवाडी। सगळ्याला आता बघते मी। त्याला पैसे देत नाही ते, आता घरी जाऊन डायरेक्ट त्याला बोलते आणि पैसा घेते त्याच्याकडून। तुम्हाला तर लय घाई धरा तुम्हाला लय ताप आहे गावाचा अख्ख्या। ए सख्या, अरे ए सख्या, माझ्या माणसाला फशीत आहे काय बघते मी आता। सावकार काय हो, काय गळा काढताय सकाळ सकाळ? अय्यो सकाळ सकाळ नाही, मी रात्रीच येणार होतो तुझ्याकडे। हा अय्यो तुझ्या त्या सख्याचा पराक्रम सांगायला म्हणतोय मी। आता जाऊ दे की सावकार राव, आपल्यातल्या आपल्यात राव कशाला आपलं काहीतरी। आला मोठा शहाणा बकुळे, हा सख्या मला देत नाही की काय? अय्यो पैसे म्हणतो मी, यांनी माझ्याकडून 10,000 रुपये घेतल्यात। 10,000? बया ओ हे काय सांगते ती खरं आहे का? अगं आपलं ती हे, अय्यो घेतले तर घेतले आणि परत द्यायचं नाव नाही। आणि काल नारबा याला बोलवाय गेला आणि त्यालाही फसून पळाला हा। ए सावकार, काय पण बोलताय राव तुम्ही? फसवून पळालो म्हणजे आपल्या रक्तातला बाडी नाही बघा, तुम्हाला सांगून ठेवतो। सकाराम घोटाळे म्हणजे काय सोपं आहे वय? काटक्याव बोट आणि जाग्याव पलटी। होय, चोर ते चोरांवर शिरजोर। अव रोज एक कुटाणा हाय तुमच्या दारात, रोज हायच कोण ना कोण दारात उभा इथं। आग बकुळे, तू अजिबात डोसक्याला ताण करून घेऊ नको बघ, मी दिन सावकाराचं हळूहळू पैसे। तू नको अजिबात काय काळजी करू। तोंड बघा तुमचं, तुम्हाला फक्त घ्यायचं माहिती, माघारी द्यायचं नाही। बकुळे आता मला तू काही सांगू नको, तू मला आताची आत्ता दे। काय काय पाहिजे? पैसे म्हणतो मी। मग पुढचं केव्हा बोलणार? आणि काय हो ह्याच्याकडे काय बघून तुम्ही ह्याला 10,000 रुपये दिलेत? 1 रुपया सुद्धा नाही इथं, इश खायला पैसा नाही आणि 10,000 रुपये कुठून देऊ तुम्हाला? देणार नाही म्हणजे काय? मला आत्ताची आत्ता पाहिजे। पैसे म्हणतो मी। मिळणार नाही, त्या माणसाला घेऊन जा, माझ्या डोक्याला ताण देऊ नका बघा, आत्ताच सांगते। अय्यो सख्या, जोपर्यंत माझे पैसे भेटत नाही तोपर्यंत मी तुझ्या दारातून जाणार नाही। मला सावकार म्हणतात, कळलं का? काय म्हणतात? सावकार म्हणतात? कशाला दिले तुम्ही पैसे त्याला? कशाला घेतले पैसे? 10,000 रुपये घेतले तुम्ही? कशाला घेतले पैसे? कशाला घेतले एवढे पैसे? कशाला घेतले? कशाला घेतले एवढे पैसे? अय्यो देता येत नाही, तुम्ही घेतलं कशाला? पैसे म्हणतो मी। सावकार सावकार, अहो माझं चुकलंच बघा जरा। अहो हे आमचं ध्यान शान नाही, त्याला काय करावं सांगा बरं? आता हे बघा एवढे हायत पैक, एवढं घ्या बघा, मोरल्या महिन्यात देईन बघा हळूहळू बाकीचं। अय्यो बकुळे, एवढा मोठा पाहुणचार केला आणि दिले तर दिले, अर्धेच दिले। बाकीचे पुढच्या महिन्यात द्यावं लागतील तुला। आणि सख्यावर माझा काळीचा विश्वास नाही, कळले का तुला? देते सावकार, आठवणीनं देते बघा मोरल्या महिन्यात। हे बरं नाहीये, अरे आमचेच पैसे आणि आम्हाला तुमच्या दारात मागावं लागते। आणि त्यावर परत 2 टोले पण खावा लागतात, हे बरं नाही। येते मी, बघून घेते सखाराम। हे बरं नाही। अरे देवा, काय करू मी या माणसाचं आता? बकुळे नको रोड ग बस। अहो वैताग दिलाय नुसता मला, किती वैताग दिलाय हो, किती हानू। काय अक्कल हाय का नाही तुम्हाला? रोज एक कुटाणा असतोय तुमच्या घरी, रोज एक कुटाणा असतोय, हायच हे माझ्या नशिबाला। आग बकुळे, तू नको डोसक्याला त्रास करून घेऊ। आता उद्या बस जाणार आहे मी कामाला। आग खरं बाया, तुझी शपथ खरंच जाणार आहे कामाला मी। आणि ती सावकारच काय दे नाही, ते माझं मी देऊन टाकतो। तू अजिबात काळजी करू नको। एक तरी काम करा की नीट। आता त्याला मी काय करू?
चांगलं काम करायला गेले काय तर उलटच होणं बसतंय. आता त्याला मी तरी काय करू हा? बरं आता ती जाऊ दे. मला आपलं एक 50 रुपये द्या आता. हा बघ तू कुठं काय काम बिम भेटतंय का. हा आणि तुला सांगतो आजपासून मी चांगलं वागणार आणि तुला अजिबात त्रास नाही देणार. हा. अयो आधी हे काम करा घरातलं. हा ते कुठ लावायचंय ते कोण लावणार आहे. हा पैसे हे घ्या. हा आता ना तुमच्याबरोबर हट टिकले बघा मी. काय करायचंय ते करा तुम्ही आता. आग ती काम किस्त राहिले आता कुडाचे ते माघारी आलं कर तुम्ही. तू अजिबात टेन्शन घेऊ नको काळजी करू नको का बरं का. बकुळे इतका पण वाईट नाही बघ तुझा नवरा. हा कळलं का तुला. देवाला नवसच केला होता तेव्हा भेटलाय असला नवरा मला. पाहिलं केला होता होय. अरे कुठल्या देवाला नवस केला होता. निघता का आता. जातो जातो. अरे बाबूराव ए बाबूराव बाबूराव थांब थांब. अरे थांब थांब स्टँड लावून दे. बोल ना काय झालं रे. अरे सरपंच सकाळपासून तुला फोन लावतोय कुठं बोंबलत फिरतोय. गुराळावत होतो हे काय चाललोय सरपंचाच्या वाड्यावर. तुला काही माहित नाही का. कसं तर खरंच काय माहित नाही. नाही बाबा माहिती काय झालं तर सांग आता. अरे सरपंच वाड्यावर पाहून आल्यात. पाहुणं तू इकडे बोंबलत फिरतोय. पाहुणं आल्यात. बरं चल आता येतो मग मी. अरे थांब की. अरे काय नको सांगू मला सगळं समजलंय आता जमतंय माझं. चल येतो मी. अरे थांब की. आईला येडायचे डोक्यावर पडलंय. त्याला दर्शन घेऊन जाऊ. पाहुणं बरं झालं आलात. पाणी घ्या पाणी घ्या. पाहुणं राम राम. राम राम. पाया पडतो पाहुणं. राहू द्या. पाया पडतो सरपंच पाया पडतो. असू दे असू दे बाबे लयच दहा पटाके दादा रे. काय भानगड काय. आईला सरपंच हा पोरगा लय गुणी दिसतोय राव. हाय का लगा पट्ट्या कुणाचा आहे शेवटी. गोटाळवाडीच्या सरपंचाचा पट्ट्या आहे शेवटी. काय वाण नाही पण गुण लागतोच हाय का नाही. हा तेवढं हाय बघा सरपंच. वय 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 वय. बरं बाबा मला एक सांग लगा सकाळपासून मी तुला फोन करतोय. तू फोन का लागा ना बा. फोन का बंद आहे तू. अहो सरपंच चार्जिंग संपली होती. गुराळावर चार्जिंगला लावला होता फोन. असं आहे का. हा बरं असू दे असू दे असू दे. बर सरपंच पैशाच काय करायचं मग. किती द्यायचं पैसे. हा मग काय पैशाचं काय असेल ते ठरवून टाका. बरं बरं बरं. अहो पाहुणं तुमचा 1 रुपया नको आम्हाला. तुम्ही फक्त नारळ आणि पुरगी द्या बस झालं आम्हाला. नारळ पोरगी सरपंच. लका बिचारला काय तू पाहुणा काय बोलतो. लका आपली म्हैसी कशी ना गोठ्यातली त्या म्हशीला बघायला आल्यात पाहुणे. आवडतच बोलतो नुसतं काय पण गायबाना कुठलं. म्हणजे सरपंच पोर बिन लग्नाचं काय अजून. तसं तसं नाही म्हणायला. लग्न व्हायचं अजून पोराचं शोध चालू आहे बरं का पाहुणं. भाऊया ते पाहुणे तुला नाही बघायला आले. आपली गोठ्यातली म्हैस बघायला आले. हा बाळा जा जा पाहुण्याला आपली गोठ्यातली म्हैस दाखवली जा. आईला सरपंच हा पोरग लय बारीक करामतीच दिसतोय लागा. आम्ही आलोय कशाला हे तू चाललंय काय. अरे बाबा तुला बघायला नाही आलो आम्ही. तुमच्या सरपंचाची म्हैसी ती बघायला आली. आईला अवघडीचे गाडी. बरं चला दाखवतो मस्त तुम्हाला. चला चला म्हैस दाखव यार. आईला मस्त दिलेचे गाडी. हा. एवढं नाव घालायचं काम करते. बकुळे हे बकुळे अगं कवर राग धरणार आहेस अजून. हे बघ सुमन मला तुझं थोबड बी बघायचं नाही बघ. नाही तसं बोललीस माझ्या नवऱ्याला. माझ्याच घरी येऊन बोलतीस बाई ग माझ्या नवऱ्याला. अगं तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला मारलं नसतं तुम्ही कशाला आली असती ग तुझ्या घरी भांडायला. सांग बरं. ते बी खरंच आहे ग. अगं ह्या नवऱ्यांचं काय घेऊन बसते. आज भांडल्या उद्या प्यायला एकत्र बसते. हो बाई खरं बोलतीस बघ तू. अगं आता माझा नवराच असा वागतोय त्याला मी तरी काय करू ग. अगं रोज एक नवीन कुटाणा घेऊन येतोय बघ घरी माणूस. म्हणूनच असल्यांचं लाड नसतोय करायचं. आपल्या चांगलं येतंय. अगं बाया आता रोज उठता बसता हाणते की ग त्याला. ह्यात कसला आलाय लाड.
आमचं बारीक राव बघ बरं दिसत ना गावात कुठं. अगो बया खरंच की ग होय ग खरं कुठं गेला ग तुझा नवरा त्या दिवसापासून तर मला काय दिसलं बी नाही आणि आमच्या ह्यांच्या संग बी दिसलं नाही बघ कुठंच नजरी पडलं नाही बघ. अगं ते तुझ्यापासून आलं आमची बिलाई भांडणं झाली. काय सांगतीस? हा तुझ्या वाणी मी बिलाई चुकून काढला सुट्टावानी सरळ केलाय बघ. बया खरंच का काय? रोज सकाळचं उठतंय सरपंचाच्या गुराळावर कामाला जातंय बघ. बया चांगलं झालं की ग मग. तू का नाही धाडक तुझ्या नवऱ्याला सरपंचाच्या गुराळावर? नको ग बया जे करतय तेवढंच बरं आहे. का ग? का ग काय का ग त्याला लावते सरपंचाच्या इथं गुराळावर कामाला म्हणजे त्यांनी बघू दे परस्पर गिराईक त्या गुराळाला. ते बी हाय बघ तुमचं काय ते म्हणतात खटक्या बोटन खटक्यावर बोटन जाग्यावर पलटी. हा चल झालंय माझं धुणं निघते मी आता. हा जा तुमचं काय सोपं आहे होय तवा. ग बया जाते मी काम आहे ती मला. बकुळे अरे तुझी बायको आहे का माझी बायको आहे रे? बकुळा वहिनी बया भर दिवसा ढोसून आलात होय तुम्ही. अहो तुम्हाला दिसरात काय कळतं का नाही? हा तुम्ही तर फार लाजच सोडली बाई. आणि हे गुलाबरावला कशाला आणलंय? कशाला माझी जेवायला आणलाय त्याला. जेवायला तिथं काय जेवाय बिवाय मिळणार नाही. काम आहे ती मला. आणि तुम्हाला एखादी वस्तू आणा म्हणलं घरात तर ते जमत नाही आणि ह्याला गिळाय घेऊन आलात बाई इथं. ए बकुळे तू काय माझ्या दोस्त पुढे काय चव घालवती का माझी? ए बकुळे तू जेवाय वाढ म्हणतो की नाही तुला? ए गुलाबराव तुला जेवायचं आहे ना? पुढेत जेवणच जायचं बरं का? तुला सांगतो. ए बकुळे तू जेवाय वाढ पाहिलं जा. आवाज खाली करून बोलायचं माझ्या संग. खिशात नाही दान आणि मला बाजीराव म्हणा. रोज माझ्याकडनं 50-50 रुपये घेऊन जातात त्याची दारू ढोसून येतात आणि तर माझ्यावर रुबाब करतात होय. मी काय म्हणतो तू काय बोल नको. तुम्ही का बसाव मी काय म्हणतो. मी बोलतोय ना तू आजी मला आमच्या नवरा बायकोल्या मध्ये बोल नको. तुला जेवायचं आहे ना तू जेवायचं काम कर. ए बकुळे जेवाय वाढ त्याला वाढ जेवाय. तुम्हाला एकदाच सांगते इथं काय गिळाय मिळणार नाही तुम्हाला. तुला सांगितलं नाही तर बघ आता अशी एक दिन ठेवून बघा तू जेवाय वाढ पहिल्यांदा. गप खाली बसा. सुद्धा आहे का तुम्हाला इथं? बाहेर घेऊन यायचं की इथं घेऊन आला त्या मुर्द्याला. त्याची बायको तिथं धुणं भांडे करून पोटाचा गुजारा करतीया आणि इथं आणलंय बाई ह्याला. तुझ्या तर हात लागणार बकुळे बघा अशी एक दिन ठेवून बघ बघा. तुला सांगतोय आता. तो काय माझ्या दोस्त पुढे काय माझी चव घाली होती का? त्या झाकाराम घोटाळ्याची चव घालवती वे तू. मी काय म्हणतो तुम्ही माझ्या दोस्ताला एवढं का ओरडता? दोस्त दोस्त तुमच्या तर आता
तर का नाही मग आता बघ मग आता तू हात लावून दाखव बर त्याला हा दाखव हात लावून बापरे आता जर माझ्या दोस्ताला हाणलं का नाही बघ बघ तू पहिल्यांदा जेवाय वाला आम्हाला हा मला एकदाच सांगितलंय आम्ही इथं गिळाय काय मिळणार नाही तुम्हाला लय पुढचं रान आणलं लय बोललो बरं का आता तू मला बघायचंच आहे आता तू त्याला हातच लावून दाखव हा दाखव अरे गुलाबराव तू थांब मला काय आहे का नाही काय थांब तू पळू नको सागराम घोटाळा इथं आहे तू पळू नको अजिबात तुला जेवायचं आहे ना जेवणच आहे मला जेवायचं अरे थांब गुलाबराव ए बकुळे आता तू हात लावून दाखवच माझ्या दोस्ताला थांब तू ए बकुळे आता जर हात लावला का नाही तर बघ मग तुमच्या तर गावात वळून सारखे सोडलेले ढोसून फक्त यायचं कळतंय ह्यांना तिकडं तिकडं करून टाकलाय सख्यानं घोटाळा तिकडं तिकडं करून टाकलाय सख्यानं घोटाळा 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 झालाय घोटाळा 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 सख्यानं केलाय घोटाळा 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 झालाय घोटाळा 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 या सख्यानं केलाय घोटाळा अरे सगळ्या बास कर बाबा बास कर पाया पडू का तुझ्या आता